आणि मकरंददादा पाटील पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। आता सध्या काही आकडा मिळू शकलाय का? बचाव कार्य कुठपर्यंत आलंय? तुमच्यापर्यंत काही माहिती आली आहे का? अतिशय दुर्दैवी घटना आहे। एक्झॅक्ट माहिती मिळू शकली नाही। मी तिथल्या स्थानिक आमदारांशी सुद्धा संपर्क साधण्याचा सुनील शेळकेंशी प्रयत्न केलेला आहे। बर आणि मी आता स्वतः अपघात स्थळी निघालेलो आहे। बर आकडा अजून कुठलाही कन्फर्म होऊ शकलेला नाहीये। स्पेक्युलेशन्स वरती सध्या सुरू आहे। इथल्या स्थानिकांकडून प्रशासनाने काही माहिती घेतली का? एनडीआरएफ ची किती पथकं या ठिकाणी पोहोचलेत? आपल्याला प्रशासनाकडून काही अपडेट तुम्ही देऊ शकाल का? नाही, आता कलेक्टरांचंही माझं बोलणं अर्धवटच झालं। फोन चालू असताना डिस्कनेक्ट झाला, त्याच्यानंतर त्यांचा फोन लागत नाही। बर परंतु मी आता स्वतः तिकडे निघालेलो आहे। परंतु आमचे स्थानिक आमदार सुनील शेळके त्या ठिकाणी आहेत, स्थानिक प्रशासन आहे आणि एनडीआरएफ ची टीम आणि स्थानिक प्रशासन तिथं अतिशय म्हणजे अथक प्राणानं प्रयत्न। या ठिकाणी दोषारोप कुणावरती करायचा? कारण हा पूल जीर्ण झालेला होता आणि त्यावर जाण्यासाठी मज्जा होता। रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस असताना सुद्धा एवढे पर्यटक या ठिकाणी गेले, ही तिथल्या स्थानिक प्रशासनाचा दोष नव्हे तर काय म्हणायचं? काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। मात्र या ठिकाणी आता मकरंद पाटील सुद्धा थोड्याच वेळामध्ये पोहोचतायत आणि काय परिस्थिती आहे याचा आढावा ते घेणार आहेत। सध्या अजून कुठलाही आकडा, कुठलीही फॅक्ट प्रशासनाकडून कन्फर्म होत नाहीये। स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ, पोलीस यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू झालेलं आहे।